शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं आणि कर्जमाफीसाठी मागील काही महिन्यांपासून बच्चू कडूंनी जे आहे ते महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे। अनेक जिल्ह्यात जाऊन आंदोलन केलेले आहे। 3 दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर जळगावमध्ये बच्चू कडूंनी जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केलेलं आहे। दुसरीकडे मंत्री जळगावचे जे आहे ते गुलाबराव पाटील यांना थेट इशारा दिलेला आहे, त्यांच्या गावात येऊन आंदोलन करू असं बच्चू कडूंनी म्हटलं होतं। त्यानंतर आता बच्चू कडूंनी येऊनच दाखवावं असं जे आहे ते गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे। आव्हान बच्चू कडूंना दिलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार? तुम्ही आव्हान दिलेलं होतं की गावात जाणार म्हणून गुलाबराव पाटलांचे, आता त्यांनी म्हटलं की तुम्ही येऊनच दाखवा। गुलाबराव, तुम्ही कमळाच्या फुलाच्या मध्ये प्रेमात अटकलेले आहे। कमळावर एवढं प्रेम करता, गुलाब एवढं चांगलं असून। आणि मी एक सांगतोय, मंत्र्याचं कुठं एक गाव असतं, मंत्री हा पुऱ्या महाराष्ट्राचा असतं। तुमच्या ज्ञानात भर टाकतो गुलाबराव। आणि मला व्यक्तिगत जायचं नाही आहे, त्या भांगडीत मला पडायचं नाही बाकीच्या नेत्यासारखं। पण मी 5 ऑक्टोबरला जळगावला आहे ना, वहाँ मिलेंगे आपको। आप बोलो कहाँ ना है तो। शेतकऱ्याचा पुत्र म्हणून येणार आहे आणि तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या, देखेंगे कौन जीतता है। प्रॉपर तुम्ही जळगावला जाणार की त्यांच्याच थेट गावात जाणार? गावातही जाऊ, काय विषय, त्यांच्या घरी जाऊ गुलाबरावच्या, देखते हो क्या किस तरह से स्वागत करते तो। तुम्ही 28 तारखेला उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात जाण्याचा इशारा दिलेला आहे, काय सांगणार? किती दिवसाचं ते आंदोलन? मुख्यमंत्र्यांच्या गावात किंवा अजून मुंबई, नागपूर किंवा नांदेडच्या मधात कुठेतरी आम्ही आंदोलन करतोय, बेत आखतोय। आणि आता ते जेथपर्यंत आमचे प्रश्न मिटत नाही, कर्जमाफीची दुष्काळ जाहीर झाला आहे, दुष्काळाचं सावट आला, आता दुष्काळ जाहीर केला पाहिजे। जाहीर केल्याबरोबर कर्जमुक्तीचा घोषणा केली पाहिजे। आणि आज तुम्ही जे सांगितलं होतं का MSPच्या 20%, त्याबाबतही आम्ही लगेच घोषणा करणं गरजेचं आहे। आणि आज सोयाबीन 3400 रुपयाला विकावं लागतंय। कापसाचे भाव 6 ते 7च्या दरम्यान आज मार्केटमध्ये आहे। कुठल्याही स्थितीत आता कापूस याच्या अगोदर हे स्थिती आहे। आणि शिशानं लावलेल्या अटी ज्या आहेत त्या अतिशय घातक आहे। आणि याच्यामुळे हे सगळे खरेदी केंद्र तुम्ही सुरू केले पाहिजे। किती खरेदी केंद्र सुरू करणार आहे, किती तुम्ही आमची सोयाबीन खरेदी करणार आहे, किती कापूस तूर खरेदी करणार आहे, याची घोषणा करा, लवकर सांगा तुम्ही। कारण तो हिंदू शेतकरी है, बटेंगे तो कटेंगे। अब कट रहा है मेरा किसान, अब मर जा रहा है। हिंदू किसान है, वो मर जा रहा है। म्हणून तुम्हाला लय हिंदुत्वाचं जर खरं प्रेम असन, निवड जय श्रीरामाचा नारा देऊन थोडं होते देवेंद्र भाऊ, ते आले होते योगीजी इकडे, बटेंगे तो कटेंगे सांगायचे। आता कुठे गेलंय तुमचं? वरते सरकार आहे, खाली सरकार आहे, आणि रोज 13 हिंदू शेतकरी मरतंय। जातं कुठं तुमचं हिंदुत्व? पाझर फुटत नाही का तुम्हाला? आणि जर तुम्ही खरेदी केंद्र सुरू केले नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिस आणि पालकमंत्र्याचे ऑफिस घेरल्याशिवाय राहणार नाही। कुटार भरून टाकू कलेक्टर ऑफिसमध्ये, आग नाही लावू पण कुटार भरू। रविकांत तुपकरांनी म्हटलेलं की नेपाळप्रमाणे मंत्र्यांना हाणलं पाहिजे। हाणलंच पाहिजे, ते बरोबर आहे। आणि ते वेळ येणारच आहे। बेकार परिस्थिती आहे हो, इतकी वाईट परिस्थिती आहे। तुम्ही सांगा, हे मी सांगत नाही, देशाचा आर्थिक सर्वे असं सांगतंय, ज्यांनी हे केंद्र सरकारनं केलेलं सर्वेक्षण आहे, त्यामध्ये आम्ही पाहतो पर परिवार इन्कम काय दाखवलं आमचं, 10,000 रुपये, 10,000 रुपये महिना। पर इयर आम्ही 20,000च्या वरती चाललो नाही आहे। म्हणजे एकंदरीत व्यक्तिगत इन्कम, आम्ही जर शेतीचं इन्कम पाहिलं तर शेतीमधला नफा जर पाहिला तर 20,000च्या वरती जात नाही आहे। हे माझे आकडेवारी नाही, केंद्र सरकारची आकडेवारी आहे। आणि अशा अवस्थेमध्ये तो जगन कसा? 54 देशापैकी भारत आणि व्हिएतनाम आणि एक कोणता देश आहे, तर या 3 देशामध्ये शेतकरी घाट्यात आहे। हा जगाचा सर्वे आहे। आणि त्यामध्ये व्हिएतनाम बजेटमध्ये व्यवस्था करतं, भारत बजेटमध्ये फक्त 1.5 लाख करोड रुपये खर्च करत आहे। 55 लाख कोटीच्या बजेटमध्ये 1.5 लाख कोटीमध्ये कसं होणार आहे? ही बजेटमध्ये आमचा घाटा तुम्ही कव्हर केला नाही तर शेतकरी मरणार। आणि नेपाळपेक्षा वाईट अवस्था आहे। हे तर शुकर म्हणा का तुमच्या धार्मिक आणि जातीय वातावरणामध्ये शेतकऱ्याला समजून आलं का मला किती लुटलं जातं आहे। त्याला जेव्हा समजन तेव्हा नेपाळ मागं पडन, एवढा अतिरेक होईल। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की शिंदेसोबत जे आमदार गेलेले उद्धव ठाकरेंचे ते कुठेतरी नाराज आहे, परंतु सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। जे शिंदेसोबत गेले ते जर पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत परत आले तर त्यांना उमेदवारी देणार नाही, स्पष्ट भूमिका मांडलेली आहे उद्धव ठाकरे। मला असं वाटतं का तो अंतर्गत वाद आहे त्यांचा, त्यानं काय करावं नाही करावं, कुणाला तिकीट द्यावं नाही द्यावं, ते उद्धव साहेबांचं त्यांचं ठरवून ना, आम्ही काय बोलावं त्याच्यात।
मागील काही दिवसांपासून जर आपण पाहतो विरोधी पक्ष सरकारवर तुटून पडत आहे. अशातच जामखेडचे आमदार रोहित पवारांनी जर आपण पाहिलं तर एका अधिकाऱ्याला झापलेलं आहे. आतापर्यंत गोट्या खेळत होते का, तुमच्या बापाचा पैसा आहेत का, असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रशासन तर एवढं निर्दस्त झालं. काल जळगावला आमच्यावर 8 गुन्हे दाखल केले. तुम्ही एक सांगा, आम्ही त्यांना निवेदन दिलं, कलेक्टर किंवा त्याची टीम जरी खाली आली असती किंवा RDCलाही पाठवलं असतं तर तिचं समाधान झालं असतं. म्हणजे कलेक्टर आणि हे प्रशासन काय BJPचे सदस्य आहे का? मंत्री म्हणून त्याच्याशिवाय काहीच करायचं नाही, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. कलेक्टरला सगळे समान आहे. मी असू दे, आंदोलक असू दे का मंत्री असू दे, तुम्ही मंत्र्याच्या फोनवर जर कारभार चालवत असाल आणि प्रशासन असं वागत असेल तर पाठी लावा ना. इथं फक्त भाजपवाल्यांचंच म्हणणं ऐकलं जाईल म्हणून हे प्रशासन नालायकपणा करत आहे सगळ्या इकडे. आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय कायदा बाजूला ठेवून सगळे निकाल लावणं, त्या जमिनीचे निकाल असण सगळ्या बाबतीत. ही जर अशा पद्धतीनं जर कलेक्टर वागायला लागले, यातलं प्रशासन वागायला लागलं तर मी सांगतो मार खावं लागेल हो यांना, मार खावं लागेल. शुकर माना का तो कलेक्टर वाचला तिथला जळगावचा. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जर आपण पाहिलं तर 25 दिवसांपासून डॉक्टर संपावर गेले. तब्बल 9 कोटी रुपये थकलेले आणि त्यापेक्षा 500पेक्षा अधिक शस्त्रक्रिया गोरगरीब रुग्णांच्या रखडलेल्या आहेत. ते शक्तिपीठाला 20,000 कोटी दिले का नाही ठेकेदाराला? त्यानं डॉक्टर काही महत्त्वाचे नाही आहे. BJPच्या प्रशासनामध्ये डॉक्टर, शिक्षक, तुमचा शेतकरी यांच्यासाठी फक्त ठेकेदार, वाळू रेतीवाले, गुटख्यावाल्याकडून तेवढे गुटख्यावाल्याचे जरी तुम्ही 2 नंबरचे पैसे जेवढे काही तुम्हाला मंत्र्या भेटतं ना, तेवढे जरी केले तरी किती बजेटपेक्षा दुसरं बजेट आहे, सेकंड बजेट. वाळू माफिया, गुटखा माफिया, आम्ही पाहतो आता ते बंद झालं, रमी माफिया. हे जर सगळे माफिया काढले ना तर राज्याचं बजेट एका इकडे आणि यांचं बजेट एका इकडे. प्रचंड आहे. आणि मग आज त्या जे डॉक्टर लोक सेवा करतं त्यांना जर तुम्ही पैसे पगार देत नसेल, त्यांची अशी अवस्था होत असेल, कशी सेवा चांगली होईल? कारण ते डॉक्टर आहे ना, ते आमदार आणि खासदाराची उपचार करत नाही, ते शेतकऱ्याचा उपचार करतं. मग शेतकरी पुन्हा इथं येऊन मेला पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला वाटते का शेतकरी जर गरिबी हटावचा नारा दिला होता इंदिरा गांधीनं, पण गरिबी तर हटलीच नाही, गरीबच हटून गेला बजेटमधून. आता एक त्यांचं हेच आहे. जिल्हा प्रशासन किंवा कुठलाही अधिकारी कर्मचारी BJPचे सदस्य म्हणून वागत असेल, ते लोकसेवक आहे हे जर विसरत असेल तर मग प्रॉब्लेमच नाही. आम्ही सुद्धा कायदा हाती घेऊ शकतो. प्रशासनानं लोकसेवक म्हणून वागलं पाहिजे. तुम्ही सत्ता आज आहे उद्या नाही आहे, दुसरी बदलू शकतं. पार्टी तरी लावा ना BJPचंच ऐकणार म्हणून. एवढी मस्ती जर प्रशासन करत असेल तर आम्ही आळवं घेतल्याशिवाय राहणार नाही. तोडू असा थेट तोडू म्हणजे त्याचे गेट तोडू, त्याला काय तोडायचं का कलेक्टरला? बच्चू कडू होते. गोपाल, जर आपण पाहिलं तर गुलाबराव पाटलांनी जे आहे ते बच्चू कडूंना आव्हान दिलेलं आहे आणि ते आव्हान बच्चू कडूंनी स्वीकारलेलं आहे. त्या 5 तारखेला जळगावमध्ये जाणार असल्याचंही बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.